नमस्कार, आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज। हॉस्टेलमधून पळालेल्या 17 वर्षीय तरुणीवर 4 जिल्ह्यात 4 नराधमाचा अत्याचार। संभाजीनगर हादरले। घडलेला प्रकार असा की काळजाला चटका लावणारा आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये नीट परीक्षेची तयारी करणारी तरुणी 30 नोव्हेंबर रोजी वादानंतर रागाच्या भरात हॉस्टेलमधून पळून गेली। तिच्याकडे केवळ फक्त 200 रुपये होते, त्यामुळे तिने रेल्वे व बसने मिळेल त्या पद्धतीने प्रवास केला। 4 जिल्ह्यात ती फिरली आणि प्रत्येक ठिकाणी तिला मदतीच्या नावाखाली अमानवीय अत्याचाराला सामोरे जावे लागले। 4 जिल्ह्यात 4 नराधमाचे कृत्य असे की परभणी येथे रेल्वे स्थानकावर प्रदीप शिंदे भेटला। त्याने तिला राहण्याचे ठिकाण देण्याच्या बहाण्याने तिच्यावर अत्याचार केला। तसेच पुसद येथे तिथे तिला ओळखीचा रोहित ढाकरे भेटला। त्याने मदत करण्याच्या नावाखाली तिच्यावर अत्याचार केला। यानंतर नाशिक येथे पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या निखिल बोर्डेने तिला राहण्यासाठी आणि जेवणासाठी मदत देण्याचे नाटक केले। त्यानंतर त्यानेही तिच्यावर अत्याचार केला आणि पुणे येथे टॅक्सी चालक समाधान शिंदेने तिला मदतीसाठी पुढे सरसावल्याने भासले, त्यामुळे देखील तिच्यावर त्याने अत्याचार केला। पोलिसांनी दिला दिलासा। संभाजीनगर पोलिसांनी वेदांतनगर ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर तपास सुरू केला। तांत्रिक तपासाच्या आधारे पुण्यात मुलगी असल्याचे समजले। तिला शोधून ताब्यात घेतले असता तिने पोलिसांना 4ही जिल्ह्यातील घटनाची माहिती दिली। गुन्हेगारावर कठोर कारवाई। पोलिसांनी 4 आरोपींना ताब्यात घेतले। प्रदीप शिंदे परभणी, रोहित ढाकरे पुसद, निखिल बोर्डे नाशिक, समाधान शिंदे पुणे यांच्यावर पोक्सो कायदा तसेच बलात्कार आणि अन्य गंभीर कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज।